राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। निवडणुकीत आरोप होत असतात, आम्ही वेगवेगळे लढतोय, मात्र कटुता वाढणार नाही। राजकारणात असे आरोप प्रत्यारोप होत असतात, नंतर सोबत बसून बोलू, असं तटकरेंनी म्हटलंय। हा प्रश्न केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरता सीमित नाही, त्यामुळे हा प्रश्न केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पुरता सीमित नाही, भारतीय जनता पक्ष, शिवसेना या दोन पक्षासाठी सुद्धा या प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्याचं उत्तर आपापल्या परीने आम्हाला द्यावं लागेल। पण निवडणुकीपूर्वी ज्या वेळेला आम्ही सगळेजण बसलो होतो त्यावेळेला परस्परांच्या विरोधामध्ये स्थानिक पातळीवरच्या परिस्थितीनुसार आपण वेगळे लढतो, तेव्हा कटुता होणार नाही याची वक्तव्य करावीत असं ठरलं होतं। तरी एका प्रचाराचा वेग वाढला की मग ते आपोआप होत असतं। तिकडे अंबरनाथमध्ये काँग्रेसला भाजपने धक्का दिलाय। काँग्रेसचे 12 निलंबित नगरसेवक भाजपात जात आहेत। आज नवी मुंबईत हा पक्षप्रवेश पार पडलेला आहे। कुठेतरी विकासाच्या दृष्टीने शहरात राष्ट्रवादी अपक्ष भाजपा आणि काँग्रेसनी साथ दिली का काँग्रेसचा उपनगराध्यक्ष असेल आणि मी तुम्हाला साथ देऊ म्हणजे काँग्रेसला मतदान करणार होती भाजपा, ते सुद्धा जर सण होत असेल तर मग त्याला अर्थ नाही। विकासाला साथ देणार होती भाजपा, पण तेही 27 नगरसेवक शिवसेनेचे असताना त्यांना देखील ते गोचरलं नाही, पण काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला त्यांनी अपक्षांना जवळ घेतलं का, तर त्यांनाही पुढे शब्द दिलेला होता त्यांनी जनतेपुढे का आम्ही विकासाचा मार्ग पत्करू। त्यांना विकासासाठी पाठिंबा दिला होता आणि त्यांनी सुद्धा आम्हाला सामावून घेतलं होतं। परंतु काल आमच्या प्रदेशाध्यक्षांनी कुठलेही आमची विचारणा न करता की कुठली नोटीस न देता आम्हाला तात्काळ निलंबनाची कारवाई केली। आमचे ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यावरती तात्काळ ब्लॉक अध्यक्ष पद काढून घेतलं आणि आमचे जे निवडून आलेल्या 12 नगरसेवक नगरसेविका होत्या त्यांच्यावर सुद्धा तात्काळ कारवाई केली आणि निलंबन केलं। काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी आम्हाला निलंबन केले डायरेक्ट। तर मग आम्ही एवढे 12 नगरसेवक निवडून आलो तर त्यांनी आम्हाला एक फोन कॉल नाही केला किंवा फुलाचा एक गुच्छ नाही दिला, तर त्याच्यामुळे आम्हाला वाईट वाटलं, म्हणून आम्हाला निलंबन केले तर आम्ही अपक्ष झालो। तर मग आता आम्हाला कोणता पक्ष निवडावा शहराचा विकास करण्यासाठी, तर आम्ही भाजपला निवडलं। तर कोणकोणते नगरसेवक हे भाजपात गेलेले आहेत पाहूयात। दर्शना पाटील, अर्चना पाटील, हर्षदा पाटील, तेजस्विनी पाटील, प्रदीप पाटील, विपुल पाटील, कबीर गायकवाड, मनीष म्हात्रे, धनलक्ष्मी जयशंकर, संजीवनी देवडे, दिनेश गायकवाड, किरण राठोड हे काँग्रेसचे 12 निलंबित नगरसेवक भाजपमध्ये गेलेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।